महाभाग वारीच्या दिवशी दशक्रिया विधी श्राद्ध जोडत होते माग. हो ना, मला सांगा, आषाढी वारी म्हणजे सगळ्या आमदार खासदार लोकांचं विधान भवनामध्ये अधिवेशन असतं पावसाळी. त्याला प्रत्येक जण कुठं असतो? मुंबईला. तसं आपलं सगळ्या वारकऱ्यांचं फार मोठं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला आपण जातीने हजर पाहिजे. हो, त्याला वारकरी म्हणतात. मी बोलत नाही, महाराज म्हणतात वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. हो, त्याला वारकरी म्हणतात. आणि वारकरी होऊन गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली ना, मग कुठल्याच प्रकारची भीती नाही. महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उभे गोडे संकट. म्हणून तुळशी आवडते आणि तुळशीचं झाड दारात असावं, तुळशी वृंदावन असावं. हो का? तुळशी मधून ओझोन नावाचा वायू बाहेर पडतो, तो आपल्या शरीराला पोषक अशा प्रकारचा आहे. मग मला सांगा, ज्याला माळ घालायची नाही, तो तुळशीचं झाड उपटून दिवसभर बरोबर घेऊन फिरू शकतो का? नाही फिरू शकत. पण 108 महिन्याची माळ जर गळ्यात घातली, दिवसभर ओझोन नावाचा वायू नाका मुखावाटा आपल्या शरीरात जातो आहे आणि आपल्याला शरीराला पोषक आहे. म्हणून तरी तुळशीची माळ घाला ना. हो, तुळशीची माळ गळ्यात घातली का अहंकार निघून जातो आणि परत सोनं अंगावर घातलं का अहंकार निर्माण होतो. म्हणून पंढरपूरला गेलेले वारकरी आहे ना, पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पाया जन एकमेका. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडतो का? त्यांना प्रत्येकात देव दिसतो. बरोबर आहे ना? हो, आणि म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला. मी असंच परांडा भागात कार्यक्रमाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत, पण माझ्या समोर 95 वर्षाचे आजोबा बसले. कीर्तन संपलं का धावतच आले, म्हणे महाराज मला माळ घालायची. म्हटलं वय किती बाबा? म्हटले 95. म्हटलं आता 5 वर्षासाठी कष्टाला? ते म्हटले खरं सांगू का, आता काय मला चावत नाही. मग चावत नाही म्हणून माळ घालायची का? नाही, भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपलं नाव कोरावं म्हणून त्याचं वारकरी भूषण आपल्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून जिवंत असताना तुळशीची माळ घालायची. आता आपण मेल्यानंतर 10-5 जण येतात, तुळशीची पानं मुखात घालतात, तो भाग वेगळा. पण आजही कीर्तनातून एक वाक्य घेऊन जा, जो गेलेला व्यक्ती वारकरी नाही, तो जर गेला आणि त्याच्या मुखामध्ये ज्या व्यक्तीनं तुळशीची पानं मंजुळा घातल्या, त्याने जन्मभर केलेल्या पातकाला जबाबदार ती व्यक्ती आहे. हो, आणि म्हणून आपण जिवंत आहे तोपर्यंत या देहावर तुळशी पत्र घे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. चंदन काय आहे माहित आहे? वृंदावन मध्ये गोपिकांच्या पायाची माती, त्याला चंदन म्हणतात. हो, ते चंदन कंपाळाला लावतात. पंढरपूरची माती उचलून कंपाळाला लावतात. बरोबर आहे? आळंदीची माती उचलून आपण कंपाळाला लावतो, देहूची माती कंपाळाला लावतो. पण आपल्या मातीला लोक जर आली तर आंघोळ केल्याशिवाय घरात शिरत, ही आपली माती. आणि म्हणून चंदन महत्वाचं आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला पुतना मावशी 6व्या दिवशी मारायला गेली, तिने काय चंदन लावलं म्हणूनच तिला चंदन लावलं देवा. हो ना? पण पुतना मावशीचं डिपॉझिट जप्त झालं आणि दुसरा एक महाबळ नावाचा भट त्या ठिकाणी निघाला. माझं काय काल्याचं कीर्तन नाही, पण मी चंदन सांगतो तुम्हाला. ऐका, महाबळ भटानं रशीचं जानवं घातलं, सकाळ पेपरचं पंचांगण घेतलं, पण कंपाळाला गोपी चंदन लावलं. भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं
तू सगळं चुकीचं केलेलं आहे, पण तुझ्या कंपाळाला माझ्या गोपींच्या पायाचं चंदन लावलं म्हणून तुला मी मारीन, त्याला म्हणून मारलं. म्हणून आम्ही सांगतो माळ घाला, ते म्हणतात छा आम्हाला ते जमत. एकादशी धरा म्हटले छा छा आम्हाला 7 वाजता जेवायला. म्हटलं मग काहीतरी जीवनामध्ये नित्यनेम करा ना. काही नित्यनेमाविना अन्न खायतो श्वान म्हणजे वा. तुम्ही म्हणा जो काहीच नित्यनेम करत नाही लाभ बरकत करतो त्याला आमचे महाराज कुत्रा म्हणतात. हो, म्हणून जीवनामध्ये नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ हरिमुख्य मना, हरिमुख्य मना, हरिमुख्य मना, हरिमुख्य मना. अतिशय गोड आहे, पण माझं घड्याळ पुढं पळतंय, मला 10च मिनिटं अवकाश. ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सहित खावा. गावचा पाटील, इथं कोणी पाटील नाही तू, पाटील झाला म्हणून काय गावाची वडवावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आड्या शिवांदावा. आणि मला तुम्हा मंडळीनं कीर्तन दिलं म्हणून काय मी 12 वाजवावे. हे महाराज अतिशय गोड आहे, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर माळ घालावी आणि काहीतरी नित्यनेम करावा. पहा तुम्ही कंपाळाला काहीतरी लावा. तुम्ही भंडारा लावला, जेजुरी डेपोची गाडी आहे. तुम्ही कुंकू लावलं, तुळजापूर डेपोची गाडी आहे. तुम्ही अष्टगंध बुक्का लावला, पंढरपूर डेपोची गाडी आहे. मला सांगा आपल्या श्रीगोंदा तालुक्याला एसटीचा आगार कुठं आहे? तुम्हाला माहित नाही? ऐकून ठेवा, श्रीगोंद्याला बरोबर आहे ना. श्रीगोंद्याच्या आगारामध्ये काय 100, 500, 1000, 2000 एसट्या आहेत, बस आहेत. पण बाहेर पडताना एकही बस बिना बोर्डाची बाहेर पडत का? पडते नाही पडत. का नाही पडत माहित आहे? ती बस आगारामधून बाहेर पडली बिना बोर्डाची आणि जर रोडवर आली आणि ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा, जर असं झालं तर मीडियावाले, मोबाईलवाले आता रस्त्याला अपघात झाला, तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात जरी पडला त्याला उचलायच्या भानगडीत लोक नाहीत, पण काय बरोबर आहे ना. हा, मग मला सांगा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला तर त्या ठिकाणी मीडियावाले येतात ना. ते काय पाहतात? एसटी कोणत्या आगाराची आहे, कोणत्या डेपो मधून कोणत्या आगाराला चालली, ही कशावर कळतं? बोर्डावर कळतं. एकही एसटी बिना बोर्डाची बाहेर पडत. आणि मग या एसटीला बोर्ड नको लावायला. ही एसटी रोडवर आली, धडकली तर त्या मीडियावाल्याला सांगता आलं पाहिजे ही गाडी कोणत्या डेपोची आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करा. महाराज म्हणतात तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि त्या वैष्णवांचा कळवळा ज्याचा आहे त्याला भगवान परमात्मा म्हणतात. आणि त्याच नामस्मरण एकदा 5 मिनिटं आपण करा आणि शिवेला वीर नाम देऊया. विठोबा Hare
गोपाळ गोपाळ जय जय गोपाळ विठ्ठल विठ्ठल विठोबा. अतिशय गोड अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग आहे आणि सगळे अभंग 4च चरणाचे असतात. काही जास्त चरणाचे आहेत पण जास्तीत जास्त अभंग 4 चरणाचे आहेत. का 4 चरणाचे आहेत माहित आहे? 4 चरणाचे अभंग एवढ्यासाठीच आहेत 2 चरणाच्या न सुधरावं म्हणून 4 चरणाचे. याला 4GB च कार्ड लागतं हो ना. कळलं तर बघा नाही तर महाप्रसाद आहे बरोबर आहे? हा म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात निश्चित जन्माला आल्यानंतर हा देह परत भेटत. हे संस्कार इथंच आहेत, कथा कीर्तनामध्ये आहेत. आणि कथा कीर्तन कशासाठी आहेत? मनोरंजनासाठी नाहीत. आम्हाला फोन येतो महाराज हो कीर्तन कसं करावं? कीर्तन देवाला आवडावं असं करावं का समाजाला आवडावं असं करावं? देवाला आवडावं असं करावं. पण आता आम्हाला फोन येतो महाराज कीर्तन असं झालं पाहिजे. महाराज कीर्तना काय बुवाला साडी नेसवता का आता? हा कथा कीर्तन मनोरंजनासाठी नाहीत आणि म्हणून संस्कृतीचा भाट्याभोळ झालेला आहे. आपण पाहतो कथा कीर्तनामध्ये 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत आणि हे सगळं सोडून आमच्याच फळीतले आमच्याच पार्टीचे लोक वैदिनीची गाणी म्हणतात. मग याच्यासाठी तुम्हाला एलसीडी आहे ना घरामध्ये सगळं पाहायला मिळतं. कथा कीर्तन कशासाठी आहेत? भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, ज्ञान भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, चेने करुणे मूर्ती ठसावी अंतरिक्ष हवेची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे बुवांच्या संतांच्या घरची, बुवांच्या घरची नाही. आणि म्हणून अतिशय गोड अशा प्रकारची कथा कीर्तन श्रवण करायची आहेत. का? कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. माऊली म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, हे नावाची नाही बापाचे अशी. कीर्तनामध्ये पाप शिल्लक राहत नाही आणि म्हणून टाळी वाजवायची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. महाराज सगळी साधना मी ऐकलेली आहेत सुखासाठी. कोणती आहेत ती? पण तुम्ही म्हणता हे सगळं असून चालत नाही. मग भगवंताचं दासत्व करावं लागतं. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज बोलत आहेत. मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास.
हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. दास्यत्व भक्ती, भक्तीचे प्रकार श्रीमद भागवतामध्ये 9 सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, किती झाल्या? वंदनम, दास्य, आत्मनिवेदनम, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. झाले का 9 आता? वा, 9 भक्ती आहेत. त्यातली दास्यत्व भक्ती आमच्या हनुमंतरायाने केली. आणि दास व्हावं. आता आपल्या घरी जर कधी एखादा सालकरी असेल, ते वयस्कर झाली आणि त्यांचा मुलगा त्यांच्या नंतर आपल्या घरी आहे, कोणच्या मालकाला वाटतं त्यांचा मुलगा क्लास 1 ऑफिसर व्हावा ना आपल्या घरून निघून जावं, असं कोणाला वाटतं? नाही वाटत. त्यांना वाटतं त्याही मुलांना आपल्याच घरी राहावं आणि आपलाच सगळा व्यवसाय पहा वाटतं. पण आमचे संत महात्मे तसं करत आपण सारी घे करीती तात्काळ नाही काळ अतिशय. म्हणून दास्यत्व भक्ती लहान व्हावं. महाराजांचे अनेक अभंग आहेत. लहानपण लहानपण दे गा देवा. आता मला सांगायला आलं स्पीड आणि तुम्हाला धरवायची नाही भीड, बरोबर? लहानपण दे गा देवा. लहान झाल्यानंतर सगळं काही मिळतं. मला सांगा माऊली, तुम्हाला जमीन किती आहे? 5 एकर. वा, 5 एकर जमीन आहे. तेवढं तुमचा बंगला आहे का? जेवढा बंगला आहे तेवढं त्याला दार आहे का? जेवढं दार आहे तेवढं त्याला कुलूप आहे का? कुलूप जेवढा आहे तेवढी त्याला चावी एवढी मोठी आहे का? नाही. चावी केवढी आहे? अतिशय छोटी आहे. मग तुम्ही तुमच्या बंगल्याला कुलूप लावलं. आता कीर्तनाला पती पत्नी दोघंही आला. तुमच्याकडे पुण्याचे पाहुणे जीप गाडी घेऊन आले. आता कुलूप उघडून घरात बसतील ना? का नाही बसणार? वा, हे महत्वाचं आहे. तुमच्या प्रॉपर्टीची चावी तुमच्या खिशात आहे. मग प्रॉपर्टी व्हावं की चावी व्हावं? मोठं व्हावं की लहान व्हावं? प्रमाण आहे. जये अंगी मोठेपण तया यातना. आणि हेच पाहायचं असेल तर विचारा कॉल करून. कोणाला? अजित दादांना. म्हणून लहान झाल्यानंतर सगळं मिळतं. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा. अजून सांगू? गाठ्यातलं सांगतो, माथ्यातलं सांगत. एक आईला 3 मुलं आहेत. एक मोठा, एक मधला, एक शेवटचा. बरोबर आहे? आई कोणत्यावर जास्त प्रेम करते? बोला पटपट. बरोबर आहे ना? आई धाकट्यावर प्रेम जास्त करते. प्रमाण आहे. वा, प्रामाणिक आहे. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता वरी करे संता शहाणे. धाकट्यावर आई जास्त प्रेम करते. मग मोठं व्हावं की धाकटं व्हावं? मोठं व्हावं की लहान व्हावं? मालक व्हावं का दास व्हावं? बरोबर आहे ना? दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. म्हणून दास्यत्व भक्ती आमच्या हनुमंतरायानं केली. भगवान परमात्म्याच्या पायाची सेवा घडण्याचा योग आला. आणि म्हणून अशा प्रकारचा आदर्श जीवन जगावं. कीर्तन तरी काय झालं माझं कीर्तन? हो, जन्माला आल्यानंतर भगवत भक्ती करा, दान धर्म करा, आषाढी पंढरीची वारी जन्मामध्ये करा. अतिथी आला त्याला विनमुख पाठवू नका. दुसरी गोष्ट आहे का, व्यसन कुठलंच करू नका. तंबाखू सुद्धा खाऊ नका. आणि सांगण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? जो बुवा तंबाखू खात नाही त्याला आहे. हो, नाही तर ज्याला जास्त झाली तो म्हणतो व्यसन मुक्ती सप्ताह. म्हणून तंबाखू सुद्धा खाऊ नका. का तर तंबाखूने कित्येक जण गेलेले आहे. पहा तुम्ही, मी बोलत नाही, अनेक प्रमाण आहेत. पण पहा, तंबाखू खाल्ल्यानंतर दिवसभरात 2-1 लिटर तरी तुम्हाला लाळ बाहेर टाकावी लागते. बरोबर आहे? ऐका, अपघात केवढा मोठा झाला, किती लिटर रक्त वायाला जाऊ द्या, तेवढंही रक्त ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह रक्त गटाचं पतपेढीमध्ये तयार आहे. पण
तुम्ही टाकलेली तुमच्या शरीरातली लाळ कोणत्याही पतपेढीमध्ये अजून तयार नाही. आणि कोणाकडे पत्ता असेल तर मला द्या, आमच्या गावातल्या 2 जणांना गरज नाही. हो. म्हणून तंबाखू खाणार कुठं थुकन, गांजा वाढणार काय बकन, आणि दारू पिणार कुठं बकन सांगता येत. म्हणून आरमरा दारू पिऊन फिरतील, दारू पिऊन फिरतील, पर रस्त्यावर कुठं बी मरशील, पर रस्त्यावर कुठं बी मरशील. तुला म्हणतील पोरं बाळ, बापू नव तू आमचा काळ, दारू पायी झालं वाटू, कुठं करशील तोंड काळ. हिच्या नादानं तू बदनाम ठरशील, हिच्या नादानं तू बदनाम ठरशील. पर रस्त्यावर कुठं बी मरशील, पर रस्त्यावर. आमच्या गावात प्रकार झाला, एक दारुड्या रात्री आला, याने रातभर दारू प्याला, 5 वाजता सकाळी मेला. तुझी पोरं मनात धुरतील, पर रस्त्यावर कुठं बी मरशील, पर रस्त्यावर कुठं बी मरशील. आता घरी झोपलेली म्हणते मंदिराकडे चला, काहीतरी गंमत आलेली. म्हणून अतिशय गुढ अशा प्रकारचा आहे. माझी संकल्पित वेळ संपलेली आहे. विलक्षण लागण्या अगोदर काय लागतं दादा? वा, असे श्रोते लागतात मला. व्याघ्र मुख्य श्रोता पाहिजे आहे. बंदुकीत गोळी भरून फायर म्हटलं का, नाही तर हम बैठो तुम बैठो, गाडी निघल जाईल. इलेक्शनच्या अगोदर आचारसंहिताला, मग कीर्तनाला आचारसंहिता नाही का? आहे ना. हो, कीर्तनाला आचारसंहिता आहे. प्रवचन 1 तास आहे, कीर्तन 2 तास आहे, सिनेमा 3 तास आहे, तमाशा वा क्या बात आहे. म्हणून माझी संकल्पित वेळ संपलेली आहे. आई वडिलांची सेवा जीवनामध्ये निश्चितपणानं करावी. मुखानं आपल्या सत्य बोलावं आणि होता होईल तेवढा दान धर्म करावा. आणि एकादशीचं व्रत करावं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग सोपा सुख करविली तैशी, गेली कटकट वाकडे गाले. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते मोहे अंग होते युक्ती. तुमच्या कृपेचे पोसले झव जन्मे तुका म्हणे. अतिशय गुढ अशा प्रकारचा भव्य दिव्य स्वरूपाचा नाम यज्ञ संत शिरोमणी सावता बाबांच्या 732व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. यंदाच 26वे वर्ष आहे ना. मग मला सांगा, 25 नको, 50 नको, 75 नको, 100 वर्षाची शताब्दी साजरी करताना तुमच्या सहित मला सुद्धा या ठिकाणी येण्याचा योग यावा असं मागणं भगवंताकडे मागून झालेली सेवा वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य तात्या महाराज महापुरुष श्री गोंदेकर तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, संत शिरोमणी सावता बाबांच्या चरणी समर्पित करून शेवटला याच ठिकाणी पूर्णविराम.